गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. मध्यमवर्ग कुटुंबात राहणारी एक महिला अचानक गायब होते. ठाण्यात रिक्षामधून प्रवास करताना वैशालीचं अपहरण होतं. तिच्या बलात्काराचा प्रयत्न होतो आणि ती त्या नराधमांच्या तावडीतून सुटते. हो, अशाच एका कटकारस्थानावरून ठाणे पोलिसांनी पडदा हटवलाय. कटकारस्थान हे तसं सिनेमाच्या पटकथेत अगदी चपलक बसणार आहे. मात्र अशीच कहाणी ठाण्यात एका महिलेनं रचली आणि ती तिच्या अंगलट आली. ठाण्यात रिक्षातून अपहरणाची घटना सगळ्यांना माहिती आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका महिलेच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली. पोलिसांनी तपासाची गती वाढवून हे प्रकरण हाताळलं, पण त्या अपहरणाची कहाणी काही वेगळीच होती. साहेब जरा मदत पाहिजे. बसा बसा साहेब थँक्यू. साहेब माझ्या बायकोचा आता मला फोन आला होता. तिला किडनॅप केलं कोणीतरी. कुठून ते कळलं नाही, पण फोन केला होता तिने मला. कुठून आला होता फोन? कुठून आला होता ते कळलं नाही. ती नौपाड्यातच कामाला. काय बोलल्या? हेच म्हणाले की मला किडनॅप केलं कोणतरी. घाबरतच बोलत होती. कुठून बोलत होती, काय बोलत होती काय कळलं नाही, पण जरा प्लीज मदत करा. किती वेळ झाला फोन करून? एक 5-10 मिनिटं झाली साहेब. ठीक आहे, तुम्ही निघा, मी कारवाई करायला सांगतो. थँक्यू साहेब. देसाई, ठाणे शहरात अशा खूप घटना घडत आहेत. तर पोलीस कॉन्स्टेबल सानप मॅडमला घेऊन कारवाई करा. ठाणे पोलिसांकडे एका महिलेच्या अपहरणाची तक्रार येते आणि मग पोलीस तपासाला गती देतात. सर, घरगुती प्रकरण वाटतंय, कारण ह्या बाईला इथून कसं किडनॅप केलं जाईल? हो बरोबर आहे, पण जोपर्यंत आपल्या हातात पुरावे भेटत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही. ठाण्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली, पण तक्रारदारानं सांगितल्याप्रमाणे एकही रिक्षावाला त्यांना सापडला नाही. त्याप्रमाणे अपहरण केलेल्या महिलेनं सगळ्या अपहरणाचं वर्णन केलं होतं. त्या अंगानं पोलिसांनी तपास केला, पण हाती काही धागेदोरे लागले नाहीत. बाळकुंमध्ये राहणारी वैशाली नौपाड्यातच एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करायची. शुक्रवारी ती कामाला निघाली, पण तिच्या काहीतरी विपरीत घडल्याचं तिनं स्वतःच सांगितलं. हे बघ, घरात प्रत्येकाला घरातले प्रॉब्लेम्स असतात, पण तुला सांगू आपला जॉब असा आहे ना, तिकडे तू जास्त कॉन्सन्ट्रेशन कर. पण मी खूप वैतागली आहे ग. अगं सगळं नीट होईल ना, काय काळजी करते? थोडे दिवस जाऊ दे, कळलं का? होईल नीट, प्रयत्न तू करू अजिबात आपण. काळजी कर. रिक्षा पकडीन आणि जाईन आपलं घरी. तसाही खूप उशीर झालाय. तर मग रिक्षाला उद्याचं काय? उद्या येशील ना तू? हो, नक्की 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 भेटू आपण परत. हां? आणि अजिबात टेन्शन घेऊ नको. प्रयत्न नक्की सगळं करेन. नीट. चल, जाऊ मी. बाय वैशी. चल बाय. रिक्षा नौपाड्याला येणार का? लवकर चला जरा. हॅलो. हा अगं, मी निघाली हा डोंबिवली आपल्या डोक्यावरून इकडे. तर एक अर्ध्या तासात पोचीन घरी. ठीक आहे. बाकी काय म्हणते, तू कशी आहेस? बरी आहेस ना? हो ठीक आहे, आपण भेटू मग नंतर. हां चल, मी निघाले आता. हां ओके बाय. अरे रिक्षा का थांबवली? प्रॉब्लेम असतो फक्त. लवकर हा. अरे कोण आहे? काय ओळखलं नाही आपला? अरे कोण आहेत? अरे कोण आहेत? अहो रिक्षावाले जरा बघा तरी कोण आहेत? ओळखीची असतील. माझ्या ओळखीची कशी काय? आपण कोण? आपल्याला ओळखलं नाही, आता सांगतो. अरे असं कसं काय? कोण आहे? अरे बघा तरी कोण आहे? ओळखलं नाही? प्लीज, मी ओरडी ना. ओरडा ना, इथे कोण आहे बघा. कोणी येतं का तुमच्या मदतीला? अहो राजेश, मला माहिती नाही मी कुठे आहे, पण मी आज कामात. वैशालीचं अपहरण झाल्याचा फोन तिनं स्वतःच तिच्या पती राजेशला केला. राजेशनं पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आपली यंत्रणा
कामाला लावली, पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. अखेर पोलिसांनी वैशालीशी संवाद साधला आणि यातून जे सत्य बाहेर आलं ते सत्य चक्रावून टाकणार होतं. सर त्यांना घेऊन आली आहे. बसा बसा. नाही बसा. तुम्ही निश्चिंत बसा इथे. तुम्हाला फक्त इथे चौकशीसाठी बोलवलंय. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. कोण होती ती 2 पोरं? तुम्ही ओळखता का त्यांना? कुठे केलं अपहरण तुमचं? इथेच साहेब, ते ती जागा आहे ना साहेब, नौपाड्याला. अहो तुम्ही तर मला मगाशी कोपरीला सांगितलं. नाही, नौपाड्यालाच झाली होती ती. तर ती घटना म्हणजे नौपाड्यालाच झाली. तक्रार देताना तुम्ही 5 पकडे लिहिले त्याच्या. नाही साहेब, नाही, असं कसं होईल? मी नौपाड्याला झाली ती. कसे होते ते मॅडम दिसायला? त्यांचं वर्णन सांगा. सर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, ते एक मुलगा गोरासा होता. पण तुम्ही असं सांगितलंच नव्हतं. गोरा कधी होता तो? हो साहेब, तो तसाच तुम्ही होता. सांगितलं तो काळा होता. नाही, तो दुसरा होता साहेब. अहो तुम्ही एकदा दुसरा एक दुसरा सांगताय. काय सांगितलं. खरं आहे ते आत्ताच सांगा ना. नाही, मी खरंच सांगते साहेब. असं तुम्ही तर सांगितलं रिक्षातनं नेलं. हो, रिक्षानेच नेलं साहेब. स्टेटमेंट मध्ये तर कार लिहिलंय. नाही साहेब, मी रिक्षातच बसले होते. तुमची कोणाशी वादावादी, कोणावर शंका वगैरे नाही हो, नाही, असं कधीच काहीच नाही. खरंच काही नाही. दुश्मनी वगैरे कधी नाही, कोणी तुमचं असं मध्ये पाठलाग करावं काही जाणवलं का? नाही. तुम्हाला का अनहोन फोन येत होते का मधल्या काळात? काय असेल ते खरं सांगा. त्याच्यातून आपल्याला सुटकारा करता येईल. नाही, मी तुम्हाला खरंच सांगते. जे काय घडलं मी तुम्हाला तेव्हा सांगितलं सर, सगळं सांगितलं. कामावर कोणाशी वादावादी वगैरे? नाही, असं कधीच काही नाही. बाई खरं सांगा. मी खरंच सांगते. सगळं खरं सांगितलंय तुम्हाला. प्रत्येक जे काय ते मी मला सगळं आघाडीच्या सांगितलंय. पुढची पायरी घेऊन देऊ नका. जे काही असेल ते आत्ताच खरं सांगा. तुम्हाला काय सांगायचंय ते खरंच सांगा. बोला, काय बोलायचंय? काय वैशाली मगापासून लावून ठेवलंय? बोला, त्याच्याही पुढे जा. वैशाली आणि राजेश यांच्यात नेहमी खटके उडायचे. याचा राग वैशालीच्या मनात होताच. हॅलो. हा अगं, पोचले मी. घरी बस नुकतीच पोचले. हो ग, ट्रॅफिक अजून काही नाही. बस इथेच अडकले होते म्हणून थोडं उशीर झालं, पण पोचले मी. हो. बाकी काय म्हणते तू? ठीक ना? अच्छा, ठीक आहे. बोल अगं. हां, जाऊ दे का, आपण नंतर बोलू. एवढा पसारा घरी पडलाय ना, काय सांगू मी तुला. वैताग आला माणसाचा मला खरंच. चल अगं, चल भेटू, नंतर भेटू आपण. हां, चल. काय हा माणूस आहे, काय करतो माहिती नाही. शी, तिथे बघा, तिकडे पसारा असतो खरंच. वैशाली, परत चालू झालं. वैशाली, अगं किती वेळा हात मारायची तुला मी? बोला, काय बोलायचंय? काय वैशाली मगापासून लावून ठेवलंय? बोला, त्याच्याही पुढे जा. बोला. अगं बिलं आलेली आहेत, आपली हप्ते भरायचे आहेत. गाडीचा हप्ता आहे, रूमचा हप्ता आहे. पैसे मग काय कधी देणार करू तू? मी त्याचं? पैसे भरा कधी ना मला? तुम्ही आता. याला का अर्थ आहे का? म्हणजे काय? घरात तू पण कमवतेस, मी पण कमवतो. हा, मग तुम्ही भरा ना. गेल्या महिन्यापर्यंत मी भरले. अगं पण सगळा रूमचा खर्च, सगळा घरचा खर्च मीच करतोय ना. करायला काय हरकत आहे? करा. मी एवढे वर्ष मी केले ना तुमच्यासाठी. मग आता तुम्ही करा थोडंफार. एकदा मी सांगितलं ना तुला, मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. हप्ते भरायचे आहेत, बिलं भरायचे आहेत. संध्याकाळी येताना पैसे घेऊन यायचे, समजलं? आता ना मी याला चांगलाच धडा शिकवते. सततच्या भांडणाने वैशाली वैतागली होती आणि मग तिने राजेशला धडा शिकवायचं ठरवलं. अहो राजेश, मला माहिती नाही मी कुठे आहे, पण मी आज कामातून येत असताना मी अडकले आणि माझ्या रिक्षामध्ये 2 अनोळखी मुलं आले आणि माझ्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला. मला माहिती नाही, मी आता कुठेतरी जंगलामध्ये फसली आहे. प्लीज राजेश. अहो राजेश. हॅलो राजेश, ऐकताय का? हॅलो. पण तिचा हा ड्रामा पोलिसांसमोर चालला नाही. पोलिसांच्या चौकशीतनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा तिनं प्रयत्न केला आणि ती फसली. बाई खरं सांगा. मी खरंच सांगते. सगळं खरं सांगितलंय तुम्हाला. प्रत्येक जे काय ते मी मला सगळं आघाडीच्या सांगितलंय. पुढची पायरी घेऊन देऊ नका. जे काही असेल ते आत्ताच खरं सांगा. तुम्हाला काय सांगायचंय ते खरंच सांगा.
नाही साहेब, नाही नाही नाही, मी सगळं खरं सांगते. मी जे काय सांगितलं ते सगळं खोटं सांगितलं. फक्त मी माझ्या नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलं, बाकी काही नाही सर. बस घरात खूप तणाव होता, खूप त्रास होता, म्हणून मी हे सगळं केलं. मला माफ करा, मला माफ करा सर, माफ करा. मला सोडा सर, सोडा सर. हे बघा मॅडम, तुमच्या या खोट्या आणि बनावट प्रकरणामुळे आमची काय मनस्थिती झाली आहे तुम्हाला ठाऊक नाहीये. पण तुम्ही जे काही केलंय ना, तो एक खूप मोठा गुन्हा आहे. पोलिसांनी घटनास्थळापासून बाळकूप आणि उपवन पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली. त्यात असा कुठलाही आक्षेपार्ह प्रकार घडला नसल्याचं उघड झालं. धक्कादायक म्हणजे तिने TMT बसने प्रवास केल्याची कबुली दिली. तसंच शरीरावर केलेल्या जखमा या देखील स्वतःच नखाने केल्याचं वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्याने पोलीस आता तिच्यावरच कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एखाद्यावर राग डोक्यात घालून पोलीस यंत्रणेला वेठीस धरणं हा एक गुन्हाच आहे. मनोज देवकर, IBN लोकमत, ठाणे. राग डोक्यात घालून पोलीस प्रशासनाला वेठीस धरणं त्या महिलेला चांगलंच महागात पडलं. पण आता आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते यापेक्षाही धक्कादायक आहे. पुण्यात गरीब महिलांना फसवून त्यांची बिजांड बेकायदेशीरपणे IVF सेंटरला विकणाऱ्या एका सरोगसी रॅकेटला पोलिसांनी गजाआड केले. नेमकं काय आहे ही घटना आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर मी लगेच परततोय, तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. पुणे पोलिसांनी सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. गरजू आणि गरीब महिलांना फसवून या महिला त्यांची बिजांड बेकायदेशीरपणे IVF सेंटरला विकत होत्या. एका हत्येचा तपास करताना हे सगळं रॅकेट उघडकीस आलंय. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आता सरोगसी रॅकेटचा अड्डा झालाय. पुण्यातल्या मधू ठाकूर नावाच्या महिलेच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तपास करताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या रॅकेटमधल्या 5 जणांना अटक केली आहे. समाजसेविकेच्या बुरख्याखाली फिरणाऱ्या महिला गरजू आणि गरीब महिलांना हेरून त्यांची बिजांड IVF सेंटरला पुरवत होते. ह्या महिला मगाशी आपण विचारल्याप्रमाणे दलालीचंच काम करत होत्या की ज्या काही असहाय महिला आहेत किंवा ज्या काही गरजू महिला आहेत, ज्या आर्थिक विवंचनेमध्ये असतात, त्यांना अशा प्रकारची माहिती देऊन की अशा प्रकारे जर तुम्ही काम केलं किंवा तुमचं फिमेल एग जर डोनेट केलं तर त्यातून तुम्हाला अर्थप्राप्ती होऊ शकते, अशा प्रकारे त्यांना सांगून त्यांना फूस लावून काही जणींकडनं या प्रकारचं काम त्यांनी करून घेतलं असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आम्ही त्यांच्याकडे विचारपूस करत आहोत. या रॅकेटमधल्या महिलांचं काही टेस्ट ट्यूब बेबी सेंटरशी साठलोट होतं. या रॅकेटमधील महिला सावज हिरायच्या आणि हे सावज या IVF सेंटरमध्ये आणलं जायचं. सरोगसीच्या आणि IVF सेंटर्सच्या मागे एक दलालांचं वेगळं रॅकेट काम करतात. महिलांची स्त्री बिजांड विक्री करण्याचे. पुण्यातल्या हडपसरमध्ये एका महिलेच्या हत्येनंतर असाच प्रकार उघडकीस आलाय. या रॅकेटमधील माया मोरे या महिलेनं मधू ठाकूर हिचं अपहरण केलं, तिच्या मुलाची विक्री करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध करणाऱ्या मधू ठाकूरची हत्या करण्यात आली. तिचं जे मधू ठाकूरचं जे मूल होतं ते विकण्यासाठी तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि ते मूल काढून घेऊन तिला ह्या चौघींनी मारहाण करून तिला मारून टाकलेलं होतं. पोलीस आता मधू ठाकूरच्या मुलाचं बाळ कुणाला विकायला लावलं होतं आणि सरोगसी रॅकेटची पाळमुळं किती खोलवर रुजली आहेत याचा तपास करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनावणे, IBN लोकमत, पुणे. कर्तव्यावर असूनही पोलिसांविरोधात अनेकदा तक्रारीचे सूर उमटतात. पण GRP पोलिसांनी एक महत्त्वाचं काम केलंय, ते म्हणजे एका प्रवाशाची प्रवासादरम्यान काडतूसनं भरलेली पिस्तूल हरवली. ती एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाती लागली असती तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. पण पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने ती पिस्तूल शोधली. पाहूया पोलिसांची कर्तव्य दक्षता. वांद्रेच्या नाल्यात हा शोध सुरू आहे, तो पिस्तूल शोधण्याचा. पोलिसांनी 20 स्विमर या कामाला लावलेत आणि तब्बल 72 तासानंतर अखेर ही परदेशी बनावटीची पिस्तूल सापडली. यहाँ से तो 4 दिन से कोशिश कर रहे हैं, 4-5 दिन से. रात में पूरा रात हो रहा है,
फिर भी देखे तो आज भी मशीन मंगाए थे तो उससे कोशिश की हम लोग हाथ भी डाले पूरा कीचड़ लगा था। तो क्या नीचे निकाल रही थी खाली, बाकी हम लोग का काम था ढूंढना। वो एक के ऊपर एक माल पूरा मलवा डाल रही थी, तो हम लोग पूरा फावड़े से खरीद रहे थे। खरीदने में तो इसके हाथ में मिल गया। या परदेशी बनावटीची बाजारात किंमत आहे 10 लाख रुपये। बिल्डर असलेले रणवीर राजपूत यांची ही पिस्तूल। रेल्वेनं रणवीर गुजरातहून मुंबईला येताना त्यांना झोप लागली आणि ही पिस्तूल चोरीला गेली। 17 तारीख की मॉर्निंग 4:40 की ट्रेन से मैं यहाँ आया था बांद्रा, तो नींद आने की वजह से मैं उठ नहीं सका और 5:30 बजे मेरा नींद उड़ने के बाद में देखा तो मेरा पर्स और मेरा वेपन, मेरा जो लाइसेंस वाला है वो चोरी हो गया था। जीआरपी पोलिसांकडे पिस्तूल हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी काही तासातच पिस्तूलचा शोध लावला। आम्हाला 18 तारखेला 2 आरोपी मिळाले, एक राठोड आणि एक शेनगावकर म्हणून, आणि दोघंही हे मायनर होते। 17 वर्ष त्यांचं एज होतं। मग आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली। त्या विचारपूस केल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांनी जे पाकिट ज्या ठिकाणी फेकलो ती जागा दाखवली आणि पैसे त्यांनी आपसामध्ये वाटून घेतले। 16,500 रुपये होते, त्यातले एकाने 8,500 रुपये आणि एकाने 7,000 रुपये असे त्यांनी आपसामध्ये वाटून घेतले होते। आणि त्यांनी जी रिव्हॉल्वर होती ती रिव्हॉल्वर ह्या समोरच्या नाल्यामध्ये फेकली होती, परंतु ह्या नाल्यामधनं ती काढणं हे थोडंसं जिकरीचं काम होतं। जीआरपी पोलिसांनी तातडीनं पिस्तूल शोधून चांगलं काम केलंय, कारण जर ही पिस्तूल गुन्हेगाराच्या हाती लागली असती तर। सूरज ओझा, IBN लोकमत, मुंबई। क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे। कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो। म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत। आजच्या भागात इथेच थांबतोय। सावध रहा प्रत्यक्षाने, पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश।